एस.टी. कर्मचाऱ्यांच्या फरकाचं काय झालं? फरकाचे पैसे देण्यासाठी 100 कोटी रुपये आले, तरी एस.टी. कर्मचाऱ्यांचा फरक अजूनही जमा झालेला नाही. एस.टी. महामंडळातील कामगार संघटनेच्या म्हणण्यानुसार त्यांच्या संघटनेने एस.टी. कर्मचाऱ्यांचा फरक मिळवून दिलेला आहे. अशा प्रकारचे व्हॉट्सअप मेसेज संघटनेतर्फे व्हायरल करण्यात आले. त्यात लिहिलेलं आहे, लवकरच एस.टी. कर्मचाऱ्यांच्या खात्यात फरकाची रक्कम जमा होईल. कामगार संघटनेचा विजय असो, पण असं किती वेळा होणार? एस.टी. कर्मचाऱ्यांना लॉलीपॉप दिल्यासारखं किती वेळा हे सरकार करणार आणि किती वेळा लॉलीपॉप काढून घेणार? वेळेस आम्हाला लॉलीपॉप दाखवला जातो आणि लॉलीपॉप दाखवून त्यानंतर काढून घेतलं जातं. कळायला काही मार्गच नाही. पगाराच्या वेळेस फरकाचे पैसे आलेले नव्हते म्हणून फरक पडला नाही, आणि आता फरकाचे पैसे आले तरी देखील फरक एस.टी. कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही. खरी बाब ही आहे की त्या फरकाच्या जीवावर किती एस.टी. कर्मचारी लोन काढून, कोणी घर बांधण्याचं काम असो, कोणी प्लॉट विकत घेण्याचं काम असो, कोणी मुलाच्या कॉलेजची व शाळेची फी भरण्याचं काम असो, असे बरेच मोठमोठे कामं हाती घेतलेले होते. फरकच वेळेवर मिळत नसल्यास त्याचे कर्जाचे हप्ते थकल्या जात आहेत, त्यांच्या EMIचा हप्ता बाउन्स होत आहे. अशा विविध कारणातून एस.टी. कर्मचारी आर्थिक अडचणींमध्ये सापडला आहे. काही एस.टी. कर्मचारी म्हणत आहेत, फरकाचे पैसे आलेले आहेत पण ते पुढील पगारात मिळतील. नेमकं काय सत्य आहे ते अजून कुणालाच कळालेलं नाही. किमान सोमवारपर्यंत एस.टी. कर्मचाऱ्यांना ते फरकाचे पैसे मिळाले पाहिजेत, अशी आशा एस.टी. कर्मचाऱ्यांमध्ये आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांच्या जीवावर खूप साऱ्या संघटना आहेत, पण अशा आर्थिक समस्या सोडवण्यासाठी मोजक्याच संघटना पुढे येऊन काम करताना दिसत आहेत. असं का? हाही एस.टी. कर्मचाऱ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे. शासनाला 8वा वेतन आयोग लागेल व एस.टी. कर्मचाऱ्यांना फक्त त्यांच्या फरकाच्या हप्त्यासाठी आंदोलने कराव्या लागतील. असं होऊ नये यासाठी सर्व संघटनावाले 8वा वेतन आयोगाच्या सूत्राकडे डोळे फाडून बघावे आणि ते सूत्र या सर्व एस.टी. कर्मचाऱ्यांना कशा प्रकारे लागू करून देता येईल याकडे सगळ्यांनी मिळून लक्ष द्यावे, जेणेकरून एस.टी. कर्मचारी या महागाईच्या काळात टिकेल, मरणार नाही आणि संघटनावाल्यांचं जीवनभर नाव घेत राहील. या संघटना आमच्यासाठी काम केले आहेत असं म्हणत राहील. मित्रांनो, मला काही जास्त बोलता येत नाही, पण हा व्हिडिओ सर्व एस.टी. कर्मचाऱ्यांना पोहोचण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअर करून मदत करा, एवढंच बोलतो. धन्यवाद.